लग्न म्हटलं की साडी हा तिचा साज शृंगाराचा गाभा असतो आणि विशेषतः रेड साडी जी शुभतेचं, प्रेमाचं आणि नवसंपत्तीचं प्रतीक मानली जाते। चला आज पाहूया लग्नासाठी परफेक्ट अशा विविध रेड म्हणजेच लाल साड्यांचे खास प्रकार। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पैठणी सर्वात आधी नाव घ्यावं लागेल रेड पैठणीचं। जांभळ्या सोनेरी किनारीवर लाल रंगाची ही साडी म्हणजे वधूचं सौंदर्य अधिक खुलवणारी। यात मोर, कमळ, अशरफी असे डिझाईन्स खास आकर्षण ठरतात। बनारसी साडी म्हणजेच बनारसची रेशमी लाली रेड बनारसी साडी। जाड जरी वर्क, रिच टेक्स्चर आणि दिमागदार लुक ही तिची ओळख। ही साडी वधूच्या ड्रेसिंगला एक राजेशाही स्पर्श देते। कांजीवरम साडी दक्षिण भारतातील मानबिंदू रेड कांजीवरम साडी। जड काठ, मंदिर डिझाईन आणि झगमगाटी रेशीम ही या साडीची वैशिष्ट्य। वधूसाठी ही साडी अभिमानाने परिधान केली जाते। नऊवारी साडी मराठमोळ्या नववधूचं परंपरागत रूप रेड नऊवारी साडी। या साडीचं डौल, तिचं वाकतं नेसणं आणि केसांमध्ये गजरा हे दृश्य भारावून टाकतं। चंद्रकळा किंवा शालू साडी पूर्वीपासून वधूमध्ये लोकप्रिय असलेली रेड चंद्रकला किंवा शालू साडी। सोपं रेशमी कापड, जरीचा मोठा काठ आणि संपूर्ण बॉर्डरवर आकर्षक डिझाईन असलेली ही साडी सौंदर्याची कमान भरते। नेट साडी आधुनिकतेचा स्पर्श असलेली रेड नेट साडी हलकी आणि स्टायलिश। सुतार कामासारखा एम्ब्रॉयडरी वर्क आणि सुंदर पल्ला। ही साडी हलक्या फुलक्या रिसेप्शन लुकसाठी परफेक्ट। तर मग मंडळी, प्रत्येक साडीच्या मागे एक परंपरा, एक भावना आणि एक सौंदर्य दृष्टी असते। लग्नासाठी तुमची रेड साडी कोणती असणार ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।